असाध्य गोष्टी या जगामध्ये साध्य होऊ शकतात. कधी? कारणाच्या अभ्यासाने, प्रयत्नाने. प्रयत्न केल्यानंतर, अभ्यास केल्यानंतर काहीही शक्य आहे सज्जनाहो. अभ्यासाचे निबळे एकागती अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे केले की विषकी आहारी पडे, समुद्री पाय वाट जोडे, एकी वाघ ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. प्रयत्न जर केले ना सज्जनाहो, पुरुषार्थ जर असेल आणि ठरवल्यानंतर काहीही होऊ शकतं. आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण म्हणायचे, या महाराष्ट्राच्या मातीतल्या प्रत्येक माणसामध्ये एवढी पॉवर आहे, एवढी ताकद आहे. महाराष्ट्रातल्या मातीतल्या माणसाने जर ठरवलं की सिंहाच्या जबड्यात हात घालून दात मोजायचे तरी ते शक्य आहे. पण पुढे ते म्हणायचे, महाराष्ट्रातला माणूस असं कधीच ठरवत नाही. ठरवल्यानंतर काहीही होऊ शकतं सज्जनाहो, न ठरवल्यानंतर काहीच नाही. प्रयत्नानं काही मिळेल, पुरुषार्थानं काहीही मिळते या जगात. तात मिले पुनिमात मिले, सुत भ्रात मिले, जुबती सुखदाई. राज मिले गजबाज मिले, सब साज मिले, मन वांछित पाई. हो लोक मिले विधि लोक मिले, सुर लोक मिले, वैकुंठ बिजाई. सुंदर सब कुछ मिले, संत समागम दुर्लभ भाई. तात मिले पुण्यमात मिले, सुत भ्रात मिले, जुबती सुखदाई. काहीही मिळवता येते या जगात. मनासारखा बाप, मनासारखी पत्नी, मनासारखे मुलं, एवढंच नाही, मनासारखं घर बनवता येतं. या मृत्यू लोकाचा मालक बनता येते, स्वर्गाचा अधिपती बनता येतं, ब्रह्मलोकाचं पद सुद्धा मिळवता येतं. एवढंच नाही, वैकुंठाचा नायक बनता येऊ शकतं. जर हो म्हणती ते तरी का चित्ती न धरावी, देवाची हो म्हणती तरी का चित्ती न धरावी. देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. निधान लागले हाती, निधान लागले वा 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 महाराज. उत्तम गती. देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे, हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. देवाची हो म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. वा वा. नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होईल म्हणती ते होती तरी काची तीन धरावा. या जगात काहीही होता येतं. नरदेह निदान लागले हाती. या शरीराने मिळाले नाही आपल्याला सज्जन हो, गॉड गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट. देव दुर्लभ असणार हे शरीर आपल्याला मिळालंय. बडे भाग मानुष तनु पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ निगावा. सुर दुर्लभ, देवता लोकांना दुर्मिळ असलेलं हे सुंदर शरीर. पावला हा दे कागदानी नयन गडे उपाय गड आले, नगडे उपाय गड आले. पावला हा देह कागदानी नयन गडे उपाय नगडे उपाय गड आले, गड आले.
सज्जन हो, गॉड गिफ्ट आहे, गॉड गिफ्ट. महाराज म्हणतात या शरीरानं आपल्याला काहीही करता येतं, काहीही करता येतं. म्हणूनच सज्जन हो, माणसं या जगामध्ये प्रत्येक जण जीवन जगत असताना काही ना काहीतरी करायचं अशा अपेक्षेने जीवन जगत असतो. करायचं आपल्याला काहीतरी, पण प्रत्येकाच्या मनामध्ये प्रामुख्यानं दोन गोष्टी असतात, दोन इच्छा असतात. ज्या इच्छांना फॉलो करत करत या जगातला प्रत्येक जीव जीवन जगतोय. कोणत्या दोन इच्छा आहेत त्या सगळ्यांनी लक्ष द्या. पहिली इच्छा आहे, ज्ञानोबा म्हणतात या जगात प्रत्येकाला वाटतं की मी सगळ्या ठिकाणी जे जे ठिकाण असतील, जे जे फॉर्मॅट असतील, त्या प्रत्येक ठिकाणी माझं वर्चस्व असावं. आणि दुसरी इच्छा प्रत्येकाची असते की मी चिरंजीव राहावं. या दोन गोष्टीसाठी प्रत्येक जण या जगात प्रयत्न करत असतो. ज्ञानोबा म्हणतात जग स्पृहे आस्पद एक सार्वभौम पद, न मरणे निर्विवाद जगा पडिये. पहिली इच्छा एक सार्वभौम पद निर्विवाद जगा पडिये, आणि दुसरी इच्छा न मरणे निर्विवाद जगा पडिये. पहिली जी इच्छा आहे सज्जन हो, या जगात पुरुषार्थानं ती इच्छा प्रत्येकाची पूर्ण होईल. ज्याच्याकडे पुरुषार्थ आहे त्याची ती इच्छा पूर्ण होऊ शकते. आपलं सगळीकडे प्रत्येक ठिकाणी आपलं वर्चस्व निर्माण करता येतं. तुम्ही जर इच्छा केली गावात माझ्यासारखा श्रीमंत कुणी नसला पाहिजे, आणि जर प्रयत्न त्या दृष्टीने तुम्ही केले तर नक्की तुम्ही एक दिवस गावात सगळ्यात श्रीमंत होणार. तुम्ही जर इच्छा केली पंचक्रोशीत कोणी माझा हात धरू नये, जर प्रयत्न तुमचे त्या मार्गाने जर झाले तर एक दिवस सगळ्या पंचक्रोशीत एक नंबर तुमचाच असणार आहे. तालुक्यात तुमचा एक नंबर येऊ शकतो, जिल्ह्यात एक नंबर तुमचा येऊ शकतो. एवढंच नाही, सगळ्या राज्याचा मालक तुम्हाला होता येईल, देशाचा पंतप्रधान होता येईल तुम्हाला. ठरवल्यानंतर काहीही करता येतं सज्जन हो. पहिली जी इच्छा आहे ती माणसाची या जगामध्ये पूर्ण होऊ शकते, पण दुसरी जी इच्छा आहे ना सज्जन हो, कोणती? न मरणे निर्विवाद जगा पडिये. महाराज म्हणतात ही मात्र कोणाचीच पूर्ण झाली नाही. देह जाईल, 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 जाईल, यासी काळोबा खाईल, काळोबा खाईल, यासी काळोबा खाईल. कारेनु मजसी, कारेनु मजसी, कारेनु मजसी रे दगडा. कारेनु मजसी, कारेनु मजसी, कारेनु मजसी रे दगडा. कारेनु मदती, कारेनु मदती, कारेनु मदती दगडा. कारेनु मदती, कारेनु मजसी, कारेनु मजसी देह जाईल जाईल यासी काळोबा खाईल. दोन नंबरची जी इच्छा आहे ना सज्जन हो, अजरामर राहण्याची, चिरंजीव राहण्याची, महाराज म्हणतात तिथं कोणाचंच काही चालत नाही. मग ते नचले काये, मग सत्ता संपदा राहील, हा सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. तुका म्हणे तय्य माता, हा तुका म्हणे तय्य मग तेथे नचले
तेथे नसले काही सत्ता संपदा राहील काहीचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे ताई यमाच्या मग तेथे नचले काही सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई पुढे संचित जाईल ग्वाही तुका म्हणे ताई अमाज्ञा. इथं कोणाचंच काही चालत नाही काळाच्या समोर. एकदा त्याचं बोलावणं आलं की जावं लागणार आहे आता सज्जनांना. मेला पंजा मेला आता मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला आज मेला पंजा मेला ओ बाप मसना ए हो देखत देखत नाच पळतो तोही तैसा झाला 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 उठा 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 जगपाती मैयाने पंढरी वासनी तुझा भाव नाही कोठे तू बंधू तोय तैसा झाला. अरे उठा उठा जागा पाठी भयाने मोठे अरे भंडारी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. उठा उठा जागा पाठी भयाने मोठे भंडारी वाचूनी तुझा ठाव नाही कोठे. राजा महाराजा आए वा 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 यहाँ कोई रग नहीं पाए यहाँ कोई रग नहीं पाए बस यही चलाना परवाना बस यही चलाना परवाना दुनिया मुसाफिर वा 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 दुनिया मुसाफिर खाना येत नाही उराल अवतार उराले अवतार येते पामर जीव किती 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 येत नाही उराल अवतार अरे बा उराल अवतार येते नाही उराले अवतार येते नाही उराले अवतार. क्या बात आहे वा वा पंढरी महाराज परभणी जिल्ह्याचं भूषण आहे खरं. अगदी ज्ञानोबारायांच्या आणि त्यांच्या गुरुच्या कृपेनं खऱ्या अर्थाने हे सगळं त्यांना मिळालंय. वा आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा हो छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा हो आएगा जब रे आएगा जब रे बुलावा हरि का छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. देवाचं बोलावणं आल्यानंतर मायबाप या जगाचा निरोप घेऊन आपल्याला प्रत्येकाला जावं लागणार आहे. ते कोणाचंच काही चाललं नाही. कोण दिवसी यमयती चालून कोण दिवसी यमयती चालून कोण दिवसी प्राण जाती घेऊन अरे बोल कोण दिवसी मशानी जाऊन एकटे वा 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 समयासी सागरवा
कोणाचंच काही चालत नाही महाराज. देवाचं बोलावून आल्यानंतर या जगाचा निरोप घेऊन उभ्या पावली निघून जावं लागणार आहे, लक्षात ठेवा. यहाँ उम्मीदों की दुनिया हर इंसान बसाता है, लेकिन पाता है वही जो तकदीर लाता है. इच्छा अपेक्षा या जगात प्रत्येक माणूस करत असतो, पण सगळ्यांच्याच इच्छा या जगात पूर्ण होतात असं नाही. एक होता अत्यंत श्रीमंत, जगात त्याच्या सारखा श्रीमंत कोणी नव्हता, तो होता राजा रावण. कोटी घरे जेथे काशानी तांब्याची, 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 शुद्ध कांचनाची सप्त कोटी, सप्त कोटी, शुद्ध कांचनाची, शुद्ध कांचनाची हे सप्त कोटी, शुद्ध कांचनाची, 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 हा कांचनाची. शुद्ध कांचनाची सप्तकोटी. अरे बोल. क्या बात है. संपदा एवढी सांगाते कवडी गेली नाही. तुका म्हणे जाती अरे बोल. सांगाती कवडी गेली नाही. अरे बोल. सांगाती कवडी गेली नाही. सांगाती कवडी गेली नाही. गेली नाही. राजा रावणाच्या इच्छा या जगामध्ये अधुऱ्या राहिल्या सज्जन हो. अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. तुम्ही आम्ही फार छोटे माणसं आहोत या लोकांच्या मुकाबल्यात. अरे एवढा श्रीमंत, गडगंज श्रीमंत असलेला राजा रावण, एवढाच तोच नाही, त्याच्या इच्छा अधुऱ्या राहिल्या. म्हणला होता स्वर्गाला शिडी लावेन, खारा समुद्र गोड करेन, सोन्याला सुगंध प्राप्त करून देईल, पण इच्छा अधुरीच राहिली. एक होता बादशाह सिकंदर, याद रख सिकंदर के हौसले तो आली थे, जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे. बादशाह सिकंदर आठवा सज्जन, जगावर राज्य प्राप्त करून सगळ्या जगाची संपत्ती आपल्या नावे केलेला माणूस. पण जेव्हा जगाचा निरोप घेऊन गेला तेव्हा त्याची सुद्धा शेवटची अंतिम इच्छा, आपल्या माय देशात मरण्याची अंतिम इच्छा त्याची सुद्धा अधुरीच राहिली. म्हणून जीवन जगत असताना कधी तो काळ येऊन घेऊन जाईल सांगता येत नाही. जीवन फार कमी आहे. क्षणभंगुर जीवन की कलिका, कल प्रात को जाने खिली न खिली, मलया चल की सुची शीतल मंद सुगंध मिली न मिली. कलिकाल कुठार लिए फिरता, तन नम्र पे चोट झिली न झिली,
हरिनाम रटले हरि रसना, फिर अंत समय में हिली न हिली। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हरि बोल। क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं ये किसी का, साथ देती नहीं है किसी का, साथ देती नहीं, साथ देती नहीं, देती नहीं, हे साथ देती नहीं, हो साथ देती नहीं, साथ देती नहीं ये किसी का। क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, हरि बोल। भरोसा है इस जिंदगी का। मौत जब तुझको हरि आवाज बोल। देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना जय हो। पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी जय हो पंढरीनाथा। का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। सांस के बाद होगा सवेरा, एक ना एक दिन अगर है सुनेरा। पाव फूलों से रखने से पहले, पाव फूलों से रखने से पहले, तुझ पुकारों पे चलना पड़ेगा। जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, घर से बाहर निकलना एक नंबर। कोई कहता है पुत्र परिवार है मेरा, कोई कहता है कि माल खजाना है मेरा, मगर ये किसी ने ना कहा कि कब्र ठिकाना है मेरा। दुनिया है हकीकत पुरानी पुरानी, चलते रुकना है इसकी रवानी। फर्ज पूरा करो बंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। फार छोटं जीवन आहे सज्जन, क्षणभंगुर हे दायन कळता। नास गेली सत्ता नाही हाती, नास गेली सत्ता नाही हाती। हरि नाही हाती, ग्रास गिळी सत्ता हाथी नहीं, वह नाही हाथी। हाथों में लिया नहीं तेरा घास, क्या जीवन की पकडी आस। म्हणून सज्जन होय, जीवन अत्यंत क्षणभंगुर आहे, कधी जाईल सांगता येत नाही। मासी पंख पाखडे तव हे सरे, जोपर्यंत तो काळ दूर आहे, जोपर्यंत इंद्रियांची शक्ती मजबूत आहे, आयुष्य भरपूर आहे, तोपर्यंत जीवानं आपला उद्धाराचा मार्ग शोधावा। जव हे सकाळची आहे, जव हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, हात चालावया पाय। पुणे स्वहित पाहे, तीर्थयान
चुकू नको यावत् स्वस्थमिदं शरीरमरुजं यावत् जरा दूरतो यावत् चेन्द्रिय शक्तिरप्रतिहता यावत् क्षयो नायुषः आत्मश्रेयसि तावदेव विदुषां कार्यः प्रयत्नो महान् संदीप्ते भवने हि कूपखनने प्रत्युद्यम कीदृशः जोपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहे तोपर्यंत प्रयत्न करावा वेळ निघून गेल्यानंतर उपयोग होणार नाही शम्मा बूझ गई तो महफिल में रंग आया शम्मा बूझ गई तो महफिल में रंग आया और जीवन बीत गया तो जीने का ढंग आया जीवन निघून गेल्यानंतर जगण्याची अक्कल येऊन काय उपयोग आहे सज्जन हो आयुष्य संपून गेलं कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे राम अब तुम कब सुमरोगे हाँ 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 टाळो टाळो अब तुम कब सुमरोगे राम बालपण में खेल गवायो बालपण में खेल गवायो तरुण हुआ तो समय गवायो तरुण हुआ तो समय गवायो इंद्रा तो दिन का महरा कब तुम रोगे राम अब तुम कब तुम रोगे राम अब तुम मरोगे राम सुमरोगे राम जोपर्यंत पिकाला पावसाची गरज आहे तोपर्यंत पाऊस पडला तर ठीक पावसाची वाट पाहत पाहत जमिनीतलं पीक जळून खाक झालं आणि मग मुसळधार पाऊस झाला आता उपयोग आहे आता उपयोग आहे. वा, 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 ना. अरे बो. आदि गेले राम नाम बळी उत्तम नाही तरी यमदात का चला, विठ्ठला विठ्ठला हो वेळ निघून गेल्यानंतर सज्जन हो उशिरा सुचलेलं शानपणा काही कामाचं नाही एकाच्या घराला आग लागली एकाच्या घराला आग लागली आणि आग लागल्यानंतर सज्जन हो त्याने पाहिलं घर जळायला लागलंय धावत गेला घरामध्ये टिकाव आणलं खोरं आणलं अंगणात आला ना अंगणात येऊन खांदायला लागला शेजारी पाजारी जमा झाले गावकरी जमा झाले बघू लागले विचारतात त्याला अरे दादा काय करतोस इथे अंगणात मला दिसत नाही का माझं घर जळते अरे ते दिसतंय पण मग इथं अंगणात काय करतो म्हणला इथे मी या टिकावाने आता विहीर खांदणार आहे माझ्या विहिरीला पाणी लागणार आहे पाणी लागल्यानंतर तिच्यात मी मोटार टाकणार पुन्हा पाईपलाईन करून माझं जळत असलेलं घर मी विझवणार आहे आता मला सांगा हे सगळी प्रक्रिया होईपर्यंत त्याचं घर घर राहील का कोळसा होईल पोत्यात कोळसे भरायचे आणि मानवतला नेऊन विकायचे त्याच्यापेक्षा दुसरा पर्याय नाही मला वाटतं काल परवा दिवशीच IPL ची फायनल झाली बरोबर ना
त्या IPLच्या फायनलमध्ये किंवा कोणत्या बी मॅचमध्ये गंमत अशी असते, काही काही खेळपट्ट्या बॉलरला साथ देतात. मग ते बॅट्समनने किती प्रयत्न करू द्या, रनच निघत नाहीत. कारण बॉलर असे बदलून येतात, नव्या नव्या दमानी बॉलर येतात. कोणी यॉर्कर टाकतंय, कोणी बाउन्सर टाकतंय. विकेट घ्यायची आहे ना टायमाच्या आधी. विठ्ठला विठ्ठला. पण मला सांगा, रन बी निघले पाहिजे ना थोडेफार तरी. चेसिंगला त्याच्याशिवाय काय मजा येणार आहे. रनच नाही निघलं, थोडंसं रन काढू द्या. विठ्ठला 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 विठ्ठला. जोपर्यंत तो काळ दूर आहे तोपर्यंत आपण सावध व्हावं आणि आपला उद्धाराचा मार्ग शोधला पाहिजे. एक तरी जीवन आहे तोपर्यंत काम असं करा सज्जन हो. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई, नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची. खंडेराया तुझ करीते नवसू, खंडेराया तुझ करीते नवसू. मरू दे रे सासू खंडेराया. सासू मेल्यावरी तुटेल आसरा. मरू दे सासरा खंडेराया. अनंत कृपा विभूषित परम मंगलमय परात्पर अखिलेश्वर अकारण करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरु तळिद्वित विनिंदित पितांबरधारी. अखिल कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम परात्पर परमात्म्याच्या सेवेकरता गायलेला अभंग. भगवान परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्री नामदेव महाराज आणि नामदेवरायांची दास्यत्व जिनं पत्कारलं ती नामदेवरायांची दासी जणी. त्या जनाबाई महाराजांचा अत्यंत सुंदर गोड असा 5 चरणाचा अभंग आहे. भगवान खंडेरायांना प्रार्थना करणारा आहे, विनंती करणारा अभंग आहे. अतिशय सुंदर गोड अभंग आहे. या गायलेल्या अभंगावर विवेचन करण्यापूर्वी अल्पशः परिहार देणं अगत्याचे. प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये भगवान खंडेरायाच्या या पवित्र प्रांगणामध्ये सर्व पंचक्रोशी, पुंडेवाडी किंवा पिंपळगाव रोठा आणि सर्व पंचक्रोशीतील भक्त भाविकांच्या अथक आणि अनमोल सहकार्यातून संपन्न होत असलेला दिव्य आणि भव्य हा खंडेरायांचा यात्रा उत्सवातील अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव प्रत्येक वर्षी प्रतिक्षणम वर्धमानम. दरवर्षी या कार्याचं स्वरूप वाढताना दिसतंय आणि भक्तीचं स्वरूप हे वाढत राहिलं पाहिजे, कमी नाही झालं पाहिजे. प्रतिक्षणम वर्धमानम. दरवर्षी हा आनंद आणि हा उत्सव वाढत राहिला पाहिजे. ज्यावेळेला कार्यालयामध्ये बसलो, या संस्थांचे विद्यमान अध्यक्ष माझे परमस्नेही आणि परम मित्र, वर्षभर आम्ही कनेक्ट असतो सोशल मीडियाच्या माध्यमातून. आदरणीय श्री आपल्या गावाचं वैभव भूषण आणि या कोरठाण संस्थांच्या माध्यमातून आपल्या या पंचक्रोशीचं नाव ज्यांनी या संस्थांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत नेऊन पोहोचवलं आहे, असं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे आपल्या सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व असणारे अशोक भाऊ. ज्या वेळेला आम्ही ऑफिसमध्ये बसलो ते म्हणले, महाराज या संस्थांविषयी एक थोडक्या शब्दामध्ये तुमचा अभिप्राय द्या. मी विचार केला, अभिप्राय काय द्यावा. अल्पाक्षरम संदिग्धम सारवत विश्वतो मुखम. कमी शब्दामध्ये जास्त कसं बोलल्या जाईल याचा विचार मी तिथं केला आणि त्या अभिप्रायामध्ये असं लिहिलं मी की म्हटलं, कोरठाण खंडेरायाचं संस्थान हे संस्थान पृथ्वी तलावरचं न वाटता ते स्वर्ग दिसायला लागलंय. आणि या कोरठाण संस्थानवरती मागच्या वर्षी सुद्धा सेवेच्या माध्यमातून इथे मी आलो होतो आणि या वर्षी सुद्धा आलो आहे. या संस्थांवर जर बघायला गेलो तर विकासाची गंगा इथं वाहताना दिसते सज्जनो.
या 2 शब्दामध्ये सर्व काही अभिप्राय आलेला आहे पहा. कारण एवढं सुंदर देखना, अतिशय दैदिप्यमान असणारा उत्सव. तिकडून जर गावाकडून एखादा माणूस येत असेल ना, तर त्याला मोह आवरणारच नाही. ज्याच्या हातात मोबाईल आहे त्याला प्रत्येकाला वाटण आपण हा जो सीन दिसतोय तो आपल्या मोबाईलमध्ये कॅच केला पाहिजे. इतका सुंदर नजारा तो दिसतोय सज्जन हो. फक्त गावातून येताना दिसतो असं नाही, 25 किलोमीटरवरून लांबूनच दिसतंय. आणि हे सहजासहजी घडत नसतं पहा. जीवनामध्ये काही चांगलं जर करायचं असेल ना, तर त्याच्यासाठी खूप मेहनत, कष्ट आणि जिद्द, चिकाटी या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात. सक्सेस डझंट कम टू यू, यू हॅव टू गो इट. इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे, यश, सफलता ही माणसाच्या पदरात येऊन पडत नसते. जेव्हा जी तोड मेहनत करावी लागते. मी सरपंचाला विचारलं, म्हणलं सरपंच ही लाईटिंग लावायला दिवस किती गेले हो? ते म्हणले कमीत कमी महिन्याभरापासून काम चालू आहे सगळं. एवढं सहजासहजी होत नसतं बघा. आणि म्हणून इतका आखीव रेखीव स्वरूपाचा हा उत्सव, अगदी दृष्ट लागेल असा सुंदर सोहळा. मला असं वाटतंय सज्जन हो, महाराष्ट्रामध्ये जेवढे काही कार्यक्रम सध्या चालू असतील त्या सगळ्या सप्ताहातला नंबर 1चा कार्यक्रम हा चालू असेल सज्जन. इतका सुंदर आणि एवढ्या या मोठ्या उत्सवामध्ये दुसऱ्या वेळेला सेवा देण्याचं सद्भाग्य, खंडेरायाच्या चरणावर समर्पित करण्याचं, सेवा समर्पित करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त होत आहे. रस्त्यानं येता येता खंडेरायाचं मंदिर दिसलं आणि मागच्या वर्षी तर काय मी गडबडीतच आलेलो होतो आणि त्यामुळे तसं काय नियोजन करावं काय असं सुचलं बी नाही. पण यावेळेस मात्र एकटा असल्यामुळं जरा निवांत होतो आणि लगेच पटकन डोक्यात सुचलं, मंदिर खंडेरायाचं आहे. मंदिर जर खंडेरायाचं आहे तर अभंगही आज आपण निरूपणासाठी खंडेरायाचाच घेतला पाहिजे. आणि पटकन डोक्यात अभंग आला, जनाबाई महाराजांचा सुंदर गोड अभंग आहे. अभंग अत्यंत सुंदर आहे, परंतु या अभंगावर बोलण्यापूर्वी सज्जन हो, गोड ज्यांनी चाल आत्ताच आपण ज्यांची चाल ऐकली, महाराष्ट्राला, उभ्या महाराष्ट्राला ज्यांनी आपल्या गोड गायनाने, गोड आवाजानं वेड लावलेलं आहे, असे महाराष्ट्रातील 1 नंबरचे गायक आदरणीय हरिभक्त परायण श्री संगीत विशारद, संगीत अलंकार, ज्यांच्यावर माझ्यावर ज्यांचं विशेष प्रेम आहे, हरिभक्त परायण श्री महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायाचं भूषण आणि महाराष्ट्राची गान कोकिळा म्हणून ज्यांना संबोधल्या जातं, असे आदरणीय हरिभक्त परायण श्री ओमकारजी महाराज जगताप. जोरदार टाळी वाजवायची, जोरदार. आणि त्यांना गोड ज्यांनी साथ केली गायनासाठी, महाराष्ट्राला उभ्या ज्यांच्या आवाजानं वेड लावलेलं आहे, ज्यांच्या आवाजात अतिशय माधुर्य आहे, ज्यांना आम्ही स्वरकंठभूषण असं म्हणतो. खरोखर स्वराचा, कंठाचं खऱ्या अर्थानं भूषण जे आहे ते भूषण म्हणजे माझे परम स्नेही जिवलग असणारे संजयजी महाराज हजारे. ते एक नाही, ते हजारे आहेत, हजाराची बरोबरी करणारे आहेत. आणि या दोघांच्याही गोड गाण्याला सुंदर मृदंगाची साथ ज्यांनी केली. महाराष्ट्रात बोटावर मोजण्यासारखे काही मृदंग वादक आहेत. अतिशय कमी वयामध्ये, अल्प काळामध्ये महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या मृदंगाच्या माध्यमातून एक अलौकिक असा ठसा ज्यांनी उमटवला आहे, असे आदरणीय हरिभक्त परायण श्री युवराजजी महाराज चांदर. जोरदार टाळी वाजवा. ज्यावेळेला पखवाज त्यांचा वाजवतो, ते वाजवतात ना पखवाज, त्यावेळेला ते पखवाजाला आपल्या बोटाने बोलायला लावतात आणि तुमच्या आमच्यासारख्या रसिक श्रोत्याला माना डोलायला लावतात. इतकं गोड ते वाजवतात सज्जन हो. आणि म्हणून आदरणीय आमचे आकाशजी महाराज आपल्या या कोरठाण संस्थांवरती ज्यांनी नव्यानेच यावर्षी हे गुरुकुल चालू केलेलं आहे, मागच्या वर्षी, गेल्या वर्षीपासून. अतिशय सुंदर उपक्रम, अगदी धडाडीचं कार्य आणि वर्षभर भगवंताच्या नामाचा जयघोष भगवान खंडेरायाच्या दरबारामध्ये ज्यांच्या माध्यमातून चालतोय, आदरणीय आकाश महाराज आपल्या सगळ्या विद्यार्थी वृंदांच्या सोबत उपस्थित आहेत. जोरदार टाळी वाजवायची एकदा. गोड आमचे साऊंड सिस्टीमवाले दादा, यूट्यूबवाले दादा, स्वतः सरपंच आहेत, त्यांचे सर्व मित्रमंडळी, आपण सर्व रसिक श्रोते सज्जन, भक्तिमती माता,
सगळ्यांच्या चरणावर विनम्र भावे वंदन करून गायलेल्या अभंगाला अर्थानं पूजण्याचा प्रयत्न करूया. विठ्ठला 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 खंडेराया तुझ करीते नवसू मरू दे रे सासू खंडेराया. जनाबाईचा अत्यंत सुंदर गोड अभंग आहे सज्जन हो. आणि हा अभंग जवळजवळ ऐकल्याबरोबर ऐकल्यासारखा वाटतो, पण नवीन अभंग आहे. तुकोबारायचा अभंग नाही, ज्ञानोबारायांचा नाही, नाथ महाराजांचा नाही. जनाबाईच्या अभंग कीर्तनामध्ये बहुधा कमी घेतल्या जातात. पण हा अभंग स्पेशल नामदेवरायांची जी दासी जणी आहे, नामदेवरायांवर जिचं विशेष प्रेम होतं आणि नामदेव महाराजांच्याकडे पाहत पाहत जिने परमार्थाची उंची गाठली अशी संत जनाबाई. त्या जनाबाईनं सज्जन हो, जी जनाबाई आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, जी प्रेमानं देवाला भांडते सुद्धा, कधी कधी शिव्या बी घालाव्यात तिने. जनाबाईचं भांडवल जरा आटपटच आहे बघा. अरे अरे विट्या मूळ मायेच्या कारट्या तुझी रांडरंडकी झाली. हा काय शब्द आहेत बघा. जनाबाईचं भांडवल मी काय म्हणलं तुम्हाला, जरा आटपट भांडवल आहे, पण त्याच्यात अर्थ फार गोड आहे पहा. काही बऱ्याच संतांनी आपल्या अभंगाच्या अनुक्रमणिकेमध्ये काही अभंग गायलेत सज्जनो. काही अभंग त्याच्यामध्ये त्या अभंगाची रचना संतांनी केली. त्यामध्ये त्या अभंगामध्ये अभंग ऐकायला वेगळे वाटतात आणि त्याचा अर्थ मात्र वेगळा असतो. त्याला कूट अभंग म्हणतात. माणसाला कीट करून टाकते, त्याचं नाव कूट अभंग. तसे तुकोबारायांचे सुद्धा आहेत, नाथ महाराजांचे सुद्धा कूट अभंग आहेत. कूट अभंग नाथ महाराज बी एका अभंगामध्ये म्हणतात ना, मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती. हा चलू दे म्हणायचे सगळं. मुंगी व्याली सिंगी झाली तिचे दूध किती, 18 रान भरले 12 हाती पेले. हे काय भांडवलंय नेमकं. हे संतांचं वाङ्मय आहे सज्जन हो. परंतु लक्षात घ्या, याच्यामध्ये अर्थ फार गहन आहे. ज्ञानोबारांचे सुद्धा असे काही अभंग आहेत. ज्ञानोबारांचे बी त्याला कूट प्रकरणातले अभंग आहेत. काही कीर्तनकार असले अभंग घेऊन ते कूट झाले, म्हणजे कूट झाले म्हणजे कूट नावाने प्रसिद्ध झाले. कूट अभंग मर्मज्ञ. महादेव महाराज आमचे बीडचे महादेव महाराज रावत, ते असं साधा अभंग घेत नाही, ते बी असंच कुठंच अभंग घेते. आता काही अभंग सज्जन हो, हे तरी समजा आपल्याला समजून येतात. पण ज्ञानोबारांचा एक अभंग आहे पहा. बोलू नये ते आले बोला, माझा बाप गरोदर झाला. शब्द कळतात ना तुम्हाला अभंगाचे. बोलू नये ते आले बोला, माझा बाप आमचा बाप गरोदर झाला. ऐकायला जरा विचित्र वाटतंय, ऐकायला विचित्र वाटतंय, पण त्याचा अर्थ फार गहन आहे. म्हणून तर संतांचे शब्द आहेत. सरपंच संतांच्या शब्दाला सहजासहजी नाही घ्यायचं. आता माणसं हा अभंग ऐकलं म्हणतील, अरे माणसं माझा आमचा बाप गरोदर झाला, माणूस गरोदर झाला. त्याचा अर्थ पहा किती सुंदर आहे सज्जन हो. बोलू नये ते आले बोला म्हणजे कोण? ते म्हणजे कोण? ते ब्रह्म. बोलू नये ते म्हणजे ज्याच्याबद्दल बोलता येत नाही. आजपर्यंत कुणालाच ज्याच्याबद्दल काहीच बोलता आलं नाही, ते ब्रह्म. शेष शिनला स्वर लावा, शेष शिनला झाल्या, शेष शिनल्या झाल्या सहस्त्र जिभा जिभा जिभा, देव का विटेवरी उभा, देव का विटेवरी उभा, देव का विटेवरी उभा, हा देव का विटेवरी, देव का विटेवरी उभा.
शेष शिनला झाल्या सहस्त्र जीवा 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 का व्हावी देवरी उभा देव का देवरी उभा देवरी उभा शारद श्रुती शेषा गाताना विको देत जा भैया. नवीन आहे काय वर्षी ऑपरेटर नवीन असेल मग काहीतरी हाय काहीतरी घोळ. विठला 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 कुंडली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर पंढरीनाथ वेदा नाही कळला अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. वेद बोलू गेला पुढे मौनावला. वेद सुद्धा जिथं वेदानं हात टेकले सज्जन हो. नेती नेती नित निगम कह. ज्याच्याबद्दल बोलत असताना वेदाला सुद्धा बोलता आलं नाही, नाहीतर वेदानं सगळ्याचं वर्णन केलंय, पण त्या देवाचं वर्णन वेदाला बी करता आलं नाही. विठला 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 किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. जहाँ है फरिश्तों से वहाँ जाया नहीं जाता. किसी से उनकी मंजिल का पता पाया नहीं जाता. आजपर्यंत अनेक लोकांनी त्या देवावर बोलण्याचा प्रयत्न केला, पण माझे संत म्हणतात कुणीच त्याच्यावर बोलू शकलं नाही. बोलू नये ते आले बोला. आणि पुढचा तुकडा काय? आमचा बाप गरोदर झाला. आता त्याचा अर्थ ऐका, अर्थ फार गोड आहे. बाप गरोदर झाला म्हणजे कोण? बाप म्हणजे कोण? जगाचा बाप म्हणजे परमात्मा. तो कसा गरोदर झाला म्हणले त्याचं पहिलं मूळ रूप तो कसा होता तो रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया.
तुकारामदादा महाराजांसाठी. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया, निराकार निर्गुण एक तू ही रघुराया. निराकार निर्गुण एक तू ही रघुराया. तो परमात्मा कसा आहे म्हणले? त्याला रंग नाही, त्याला रूप नाही, त्याला हात नाही, त्याला पाय नाही, त्याला कान नाही. कसा आहे तो सांगताच येत नाही. बिनु पद चलई सुनई बिनु काना, कर बिनु कर्म करई बिदीनाना. आनन रहित सकल रस भोगी, आनन रहित सकल रस भोगी. बिनु बानी बक्ता बड़ जोगी, तन बिनु परस नयन बिनु देखा. ग्रही गान बिनु बस विशेषा. असी सब बाती अलौकिक करनी, महिमा जासू जाई नाही बरणी. कसं रूप आहे म्हणले त्याचं, कसं होता त्याचं, तू कसा होता पहिला? बिनु पद चलही सुनही बिनु काना. त्याला पाय नाहीत, पाय नव्हते त्याला, पण तरी चालतोय. पाय नसताना चालतो, हात नसताना सगळे काम करतो. कान नाही त्याला, पण सगळं ऐकतो. डोळे नसताना जगात कोण काय करतंय सगळं पाहतो. म्हणजे कसा आहे तो? निर्गुण आहे, निराकार आहे. त्याला आकारच नाही. त्याला उभा आहे का आडवा आहे, खुजा आहे का ठेंगणा आहे, कसं सांगता येत नाही. तुझं सगुण मला निर्गुण रे. वा वा वा. तुझं सगुण मला निर्गुण रे. सगुण मला निर्गुण रे. तुझं सगुण मला निर्गुण रे. तुझं सगुण निर्गुण रे. तुझं सगुण मला निर्गुण रे. सगुण म्हणा निर्गुण रे. वा वा वा. क्या बात आहे. वा, टाळी वाजवा जोरदार एकदा. सगु तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण म्हणावं का निर्गुण म्हणावं? निर्गुणच आहे तो. पहिला त्याचं मूळ रूप निर्गुण होतं सज्जन. त्याला हात पाय काहीच नव्हतं, पण तो एकटाच होता. तसा होता. कसा होता हे बी सांगता येत नाही. काळा गोरा पांढरा ठेंगणा आडवा उभा कसा सांगता येत नव्हतं, पण तो एकटाच परमात्मा होता. त्याला एकट्याला कर्म न गेलं, आणि त्याला कर्म न म्हणून काय केलं त्याने? एकलेने कंठ्याची म्हणून आयेने. कंठाची म्हणून आये रे. निर्माण चौदाही भुवने. निर्माण चौदाही भुवने. तारंगणे. ऊते भौतिक भिन्ने. ऐसा लागावी हा माया सूत्रधारी. ऐसा लगावी हा माया सूत्रधारी. ऐसा लगावी हा माया सूत्रधारी. ऐसा लगावी हा माया सूत्रधारी. माया सूत्रधारी. माया सूत्रधारी. एकले न कंठ्याची म्हणून आयेने. जरा बारीक लक्ष देऊ नये का? ज्ञानोबरायांचा कुटाभंग सांगायलो, त्याचं एकाच प्रमाणाचं फक्त चिंतन तुम्हाला सांगायलो.
एकलेने कंठ्याची म्हणून आयेने केली निर्माण 14 ही भुवने. एकट्याला त्याला कर्म न गेलं म्हणून त्यानं काय केलं, प्रसवला विश्व तोची सर्व होय जाणता. प्रसवला म्हणजे काय झाला, प्रसवला महिला मंडळींची डिलेवरी इंग्लिश शब्द आहे. हा, डिलेवरी शब्द इंग्लिश आहे. मराठी शब्द काय बोला ना. बाळांत पण लय ग्रामीण शब्द आहे, पण प्रसूती असा शब्द आहे. काय शब्द आहे, प्रसूतीगृह. प्राकृत शब्द आहे मराठी, प्राकृत मराठी प्रसूतीगृह. महिलेची डिलेवरी होते तेव्हा त्याला डिलेवरी असा शब्द आपण वापरतो, पण इथे ते तिथे सुद्धा लिहिलेलं असतं हॉस्पिटलमध्ये प्रसूतीगृह. हां, माझे संत म्हणतात तो देव प्रसवला. प्रसवला म्हणजे त्याची काय झाली, प्रसूती झाली. प्रसूती. हां, आमचा बाप बोला ना गरोदर झाला. कळाले ना तुम्हाला, कळाले ना कसा गरोदर झाला तो, प्रसवती त्याची झाली. म्हणजे या संपूर्ण विश्वाची निर्मिती त्यानं केली. जसं मायबाप बाळाला जन्म देतात तसं त्या देवानं सज्जन या जगाला जन्म दिला आहे. आता काही माणसं म्हणतील महाराज जर या सगळ्या जगाला देवानं जन्म दिला असेल तर या जसं बाळाच्या चेहऱ्यामध्ये बाळाच्या रूपामध्ये बापाचं स्वरूप दडलेलं असतं, आईचं रूप दडलेलं असतं, या जगाच्या रूपात देवाचं रूप कसं दिसत नाही. कोण म्हणतं दिसत नाही, ते बघण्याची नजर पाहिजे आपल्याकडे. देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला नाना परी, देव नटला परी, देव नटला देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी. चराचरामध्ये तो परमात्मा दिसतो सज्जन हो. त्यानंच हे जग निर्माण केलंय. निर्गुण असलेलं ब्रह्म सगुण साकार झालं आणि त्याने हे जग बनवलं. किती प्रकाराने बनवलं, 4 प्रकाराने. अंडज, जारज, स्वेदज आणि उद्बीज. सरपंच आपल्या भागातले लोक जाणकार आहेत बरं का, ऐकायला तज्ञ माणसं आहेत. हे मी का जबाबदारीने बोलतोय. ओंकारदा, पत्रिकेवर पाहिल्याबरोबर लक्षात आलं 2 महात्म्यांचे या पत्रिकेवर आशीर्वाद मार्गदर्शन म्हणून फोटो आहे. एक म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये परमार्थाच्या कारकिर्दीमध्ये आळंदीत जेव्हा मी गेलो होतो पळून, गोडीत नाही पळून गेलो होतो. 11वी-12वीचं वय होतं त्यावेळेला. आणि माझ्या आळंदीच्या या संप्रदायाच्या कारकिर्दीतला आळंदीत PMTतून उतरल्याबरोबर ओंकार महाराज सगळ्यात पहिला भेटलेला महात्मा ते म्हणजे आदरणीय
अध्यात्माचे जाणकार असणारे गुरुवर्य तुकाराम महाराज शास्त्रीजी. मला जायचं होतं दुसऱ्या तुकाराम शास्त्रीजींकडे, ज्ञानेश मिशनवाले, आणि भेटले मला हे पहिले तुकाराम शास्त्रीजी. कारण हे पहिले होते आळंदीतले सगळ्यात पहिले शास्त्री जर कोण असतील ते तुकाराम महाराज शास्त्रीजी होते. पहिले शास्त्री पदवी घेतलेला महात्मा. त्याच्यानंतर आमच्यासारखे खूप झाले, परंतु पहिला जातीवंत, निष्ठावंत आणि पक्का अध्यात्माचा जाणकार व्यक्ती म्हणून शास्त्री महाराजांकडे पाहायला जायचं. शास्त्री महाराजांचा एका बाजूला फोटो आहे आणि एका बाजूला सध्या